नमस्कार मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या न्यू भरती युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या ठिकाणी मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलोय मित्रांनो। आरपीएफ रिक्रुटमेंट 2024 तर रेल्वे संरक्षण दलामध्ये तब्बल 4660 पदांची भरती निघालेली आहे मित्रांनो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, रेल्वे संरक्षण दलामध्ये 4660 पदांची भरती निघालेली आहे। शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आहे। ही संधी गमवू नका मित्रांनो, तुमच्यासाठी खूप चांगली संधी, या संधीचा फायदा घ्या मित्रांनो। मी तुम्हाला संपूर्ण नोटिफिकेशन वाचून दाखवणार आहे, पण ते अगोदर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज यार माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो। तर या ठिकाणी सविस्तर माहिती मी तुम्हाला वाचून दाखवतो। आरपीएफ रिक्रुटमेंट 2024 रेल्वे संरक्षण दलामध्ये तब्बल 4660 पदांची भरती निघालेली आहे मित्रांनो। या ठिकाणी 10वी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो। या ठिकाणी मित्रांनो, जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला रेल्वे संरक्षण दलामध्ये नोकरी मिळण्याची खूप चांगली संधी निर्माण झालेली आहे मित्रांनो। कारण आरपीएफ रिक्रुटमेंट 2024 या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे। या भरतीद्वारे उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल पदांच्या तब्बल 4660 पदे भरण्यात येणार आहे मित्रांनो। या ठिकाणी उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलचे पद आहे, तर टोटल पद 4660 जागा आहे मित्रांनो। तर या ठिकाणी तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिलेली आहे मित्रांनो। त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यानंतरच तुम्ही अर्ज भरायचा आहे मित्रांनो। तर या ठिकाणी भरतीचा विभाग दिलेला आहे मित्रांनो। या ठिकाणी भरतीचा विभाग रेल्वे संरक्षण दल, भरतीचा प्रकार या ठिकाणी दिला आहे। या भरतीद्वारे उमेदवारांना रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळण्याची चांगली संधी निर्माण झालेली आहे आणि ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे। नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी तुम्हाला मिळू शकते मित्रांनो। आणि या ठिकाणी पदाचे नाव दिलेले आहे, उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल असे 2 प्रकारचे पद आहे मित्रांनो। तर या ठिकाणी उपनिरीक्षक पद 452 आहे आणि कॉन्स्टेबल पद 4208 जागा आहे मित्रांनो। जागा पण भरपूर आहे मित्रांनो। एकूण जागा 4660 जागा आहे मित्रांनो। खूप चांगल्या प्रकारे संधी मित्र तुमच्यासाठी, या संधीचा फायदा घ्या। या ठिकाणी पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिली आहे। तर उपनिरीक्षक साठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवीधर असावा आणि कॉन्स्टेबल रेल्वेसाठी 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे मित्रांनो। तर या ठिकाणी उपनिरीक्षक रेल्वे SI वयोमर्यादा या ठिकाणी दिलेला आहे 20 ते 28 वर्षापर्यंत आहे आणि कॉन्स्टेबल रेल्वे 18 ते 28 वर्षापर्यंत आहे मित्रांनो। तर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। ऑनलाईन या ठिकाणी दिलेला आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। अर्ज सुरू होण्याची तारीख 15 एप्रिल पासून अर्ज सुरू झालेला आहे आणि शेवटची तारीख या ठिकाणी दिली आहे। शेवटची तारीख तुम्ही 14 मे 2024 पर्यंत हा अर्ज भरू शकता, कारण ही तारीख अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि आवेदन शुल्क 500 रुपये आहे आणि SC ST एक्स सर्व्हिसमॅन आणि महिला EBC साठी 250 रुपये आहे मित्रांनो। खूप चांगल्या प्रकारे संधी, या संधीचा फायदा घ्या मित्रांनो। अर्ज कशा पद्धतीने करायचा या ठिकाणी तुम्हाला आरपीएफ रिक्रुटमेंट 2024 या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो। त्यासाठी तुम्ही HTTPS RPF इंडियन रेल्वेज गव्हर्नमेंट RPF या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करणे आवश्यक आहे। लिंक ओपन झाल्यानंतर सर्वात अगोदर रजिस्टर करायचे आहे मित्रांनो। त्यानंतर लॉग इन ID पासवर्ड तयार होईल, तो वापरून लॉग इन करायचं आहे मित्रांनो। लॉग इन केल्यानंतर भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा। त्यानंतर कागदपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायचे आहे मित्रांनो। अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरले जाणार आहे। त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा, मगच भरा आहे। अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 15 एप्रिल 2024 पासून
होणार आहे, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 पर्यंत आहे. सविस्तर माहिती अधिक तुम्हाला वाचायची असेल तर PDF जरा दिली आहे मित्रांनो. त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला PDF ची लिंक दिली आहे. ते लिंकला क्लिक करून तुम्ही संपूर्ण PDF वाचून मगच हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. ज्यांना रेल्वेमध्ये आपलं करिअर करायचं मित्रांनो, त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे आणि या संधीचा फायदा घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, मी विके गायकवाड, तर मी तुम्हाला अशा अनेक प्रकारचे भरतीचे अपडेट देत असतो मित्रांनो. तर येत्या 5-6 दिवसांनी मी तुम्हाला फेस टू फेस दिसणार आहे मित्रांनो. त्यापर्यंत तुम्ही माझी वाट पहा मित्रांनो. आणि त्यामध्ये तुम्हाला व्हाईट बोर्ड टू झेड माहिती तुम्हाला सांगणार आहे. भरतीची नोटिफिकेशन काय असते, भरतीची पात्रता काय आहे आणि काय तुम्हाला टिप्स पण देणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या भरतीचे नोटिफिकेशन मिळतील मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.